नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत 6 जुलैच्या भागात आता मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. अर्णवच्या इच्छेप्रमाणे आता ईश्वरीने स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असतो आणि त्याच्या उद्घाटनासाठी अर्णव तिथे आलेला असतो. तेव्हा अर्णव तिथला नारळ फोडून त्या शॉपचं उद्घाटन करतो आणि सगळेजण टाळ्या वाजवतात आणि नंतर ना आत्या म्हणते की उद्घाटन खरं राकेशजींनीच करायला पाहिजे होतं. असं बोलल्यानंतर ईश्वरीची आई तसेच नम्रता म्हणतात की राकेशजी आहेत कुठे, ते तर आम्हाला मगासपासून दिसलेच नाहीत, अचानक गायब कुठे झाले. कोणालाच काही कळत नसतं की राकेश गेला कुठे. आणि अर्णव तो पूर्ण ब्लँक असतो, कारण की अर्णवला राकेश कोण हेच माहीत नसतं. राकेश म्हणजे जीजू हेही त्याला माहीत नसतं. आणि आता तेवढ्यात तिथून राकेश पास होतो आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते राकेशजी बोलल्यानंतर लगेच अर्णव पण टर्न होतो आणि लगेच म्हणतो जीजू. आणि आता एकाच माणसाची 2 नावं, एकांसाठी राकेशजी आणि एकांसाठी जीजू. आता हा राकेश म्हणजेच हा ईश्वरीच्या आयुष्यातला म्हणजे शेजारचे एक चांगले व्यक्तिमत्व आहे असं तिने सांगितलेलं असं अर्णवला. आणि तसंच हा राकेश म्हणजे जीजू हा याच्या बहिणीचा नवरा असतो. आता अर्णवला कळेल का की हा जो राकेश आहे तोच माझा जीजू आहे आणि तो फसवत आहे माझ्या ताईला. तो इथे असून सुद्धा सांगतोय की मी कुठे बाहेर जातो, वकील जातो. हे सगळं अर्णवला कळल्यानंतर अर्णव आता काय करेल. आणि अर्णवच्या आयुष्यातल्या मेन 2 स्त्रिया म्हणजे त्याची बहीण अंजली आणि इकडे ईश्वरी, ह्या दोघींच्या आयुष्यात हा लुडबुड करणारा माणूस म्हणजे जीजू म्हणजेच राकेश हे कळल्यानंतर अर्णव काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका. तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.